नमस्कार सर्वांना, पर्यावरणपूरक दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। यावर्षीची दिवाळी स्पेशल असणार आहे कारण कोकणी फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहेच आहे। बघता बघता आता पुढच्या महिन्यामध्ये त्यांना वर्ष होईल येऊन, पण पूजा अजितची वाईफ जिला आता 1 वर्ष होईल येऊन, पण तिची पहिली दिवाळी आहे। तर आता ती मस्त तयार झाली आहे। ती कशी तयार झाली आणि बाकीच्यांनी काय काय यावेळेला दिवाळीला घेतले वगैरे ते आता तुम्हाला मस्त फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसेल। चला दिवाळी साजरी करूया। तू भी पुढे पैसा वसूल 150 रुपये वसूल। 150 रुपये वसूल। कॅमेरा ऍक्शन। साडी दिवाळीची VR पवार। ही कुठली आहे? VR पवार। 3 तास थांबून साडी खरेदी केलो मी, तर काय 10 मिनिटापेक्षा जास्त थांबलेलं नाही। 2 ला गेलेलो आणि 6:30 ला आम्ही बाहेर आलो VR पवार मध्ये। मला तर मी तिथं फ्रंट केलो त्या दिवशी। इसके बाद VR पवार में गर्दी कर नहीं आने का। भूक पण जास्त लागलेली आणि सगळ्यांना। गेलो खायला तर काय पण मिळेल नाही आणि कुणाला काय साड्या कुठं घ्यायचंय तिथं जावा। पण हे झाल्यानंतर भाऊजीच्या गाड्यावरचं एक आयटम बी सोडलो नाही आम्ही, सगळं खाल्लो। 300-400 रुपयाचं नुसतंच हे झालं। पण VR पॉवर मध्ये व्हरायटी भरपूर आहे, पण गर्दीचं जरा नियोजन व्हायला पाहिजे। पण व्हरायटी किमतीची द्या म्हणलं की तिथं बरोबर VR पॉवर सारखी व्हरायटी कुठं नाही असं मला माझं वैयक्तिक मत। बाकी ठिकाणी गर्दी कमी आहे पण व्हरायटी नाही। तर मेन आजच्या व्हिडिओचा विषय आहे पूजा। काकूची दिवाळी, पूजाची दिवाळी। पूजाची दिवाळी, पहिली दिवाळी। आता पूजा बोलेल, कॅमेराकडे बघू। हेल रे कन्नड मराठी। दरवर्षी पूजा तू दिवाळी कशी साजरी करते, म्हणजे लहानपणापासून असेल कशी साजरी करायची, लहान बालपणापासून घरामध्ये असेल, पाहुण्यामध्ये असेल, किंवा बेंगलोरला जेव्हा होते तेव्हा दिवाळीचं काय एक तुझ्या आयुष्यात कसं दिवाळी होते आहे आणि यावर्षी काय काय तुला अनुभव केले? माझ्या घरी म्हणजे आमचं कुटुंबासारखं आहे, शेरकाने गल्ली म्हणजे पूर्ण शेरकानेचे, हा कन्नूरला
पूर्ण शेरखानाचा परिवार तिथंच असत होता. खूप यशोदाच्या घरी, मग आमची बहीण तेजा घरी, तिची 3 लेकरं, यशोदेने 3, त्यांचे काकू, आम्ही एवढे, आमचे दादा, सगळे छानसे रेडी होत होतो. नंतर ना रांगोळी काढायची छानशी, तेवढंच गल्ली असलं तर मी छानशी असं रांगोळी काढायची. नंतर जिथं तुला बघायला आलो होतं तेच. हा तेच. आता कोणी नाहीये, आधी आता कोणीच नाही, कोणी नाहीये. आधी सगळे राहत होते, सगळ्यांच्या घरी लक्ष्मीपूजा होत होती, सगळ्यांच्या घरी पण जात होतो लक्ष्मीपूजेला. एकीकडे झालं तर नंतर ना दुसऱ्यांच्या घरी जायचं, तिथं झाल्यानंतर आपल्या घरी यायचं, असं पूजा वगैरे करत होतो. आणि एकदमच सगळे फटाके वगैरे सगळे उडवत होतो. असं छानसे वाटत, छान. हा, फराळ पण खायला पण जात होतो घरी आणि करायला पण जात होतो. एक दिवशी आपल्या घरी करायचं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांच्या घरी करायचं, असं फराळ करायला जात होतो, नंतर ना खायला पण जात होतो. असं छान वाटत होतं. यावेळेसची दिवाळी कशी आहे आणि नाही आणि शिक्षण पूर्ण करून तू जेव्हा बेंगलोरला गेली तेव्हा एकच वर्ष दिवाळी केली घरी केले 1 वर्ष. नंतर ना दुसऱ्या वर्षी बेंगलोरमध्ये केलं. तिथं काय एवढं हे वाटलं नाही. आम्ही कसं हॉस्टेलमध्ये राहतो, तिथं सगळे मुली करत नाही आणि ते पीजीचा ओनर पण एवढा अलाउ देत नाही ना. सुट्टीला जात असतील काही? हां, सुट्टीला जातात. सण वारा असलं तर जातात. कोणत्या ऑफिसमध्ये कसं सुट्टी मिळेल तसं जातात. छान वाटत होतं तिथं पण. इथं तर माझं पहिली दिवाळी आहे, खूप छान वाटलं. बद्दल 10 मिनिटं बोलली, छान वाटलं म्हणून सोलापूरबद्दल सोलापूरमध्ये दिवाळीच्या तयारीपासून सांगा काय काय केलं. हे माझं सोलापूरमध्ये म्हणजे माझं सासरवाडीमध्ये पहिली दिवाळी आहे. खूप छान वाटले. आम्ही 15 दिवस पासून तयारी करत आहोत. लाईक शॉपिंग वगैरे, शॉपिंगलाच पूर्ण वेळ शॉपिंगलाच दिलो. त्याच्यानंतर ना फराळ वगैरे करायचं. कमीत कमी 5-10 चक्रा झाल्या असतील शॉपिंगला. हा, ते तर नक्की आहे. ड्रेसला एकदा, फटाक्यांना एकदा, ह्याला एकदा, त्याला एकदा. लाइटिंग तर 4 वेळा जाऊन आलो मी. 4 वेळा चक्कर. हा, लाइटिंगला. आणि मी यावर्षी कुठल्याही प्रकारच्या लाइटिंग कडे लक्ष दिलेलं नाही, कारण नवीन जोडी आहे, नवीन उत्साह आहे. त्यामुळे असं काय नाही, पुढच्या वर्षी दादा सगळे लाइटिंग लावणार. नवीन जबाबदारी दोघांकडेच असणार. घरच्या सगळ्या लेडीजने मिळून फराळ वगैरे बनवलं, लाईक चकली. आम्ही टेस्ट करून मदत केली की म्हणजे ओके झालं. ते तर आहे. टेस्ट करून माझी चकडी पाडायची लई इच्छा होती, पण मी नव्हतो तेव्हा. मदत कोणीच नाही केली. मदत नाही केली जेंट्स लोकांनी. असं नाही, आता नाही, आता झालं की. माझी चकली पाडायची लई इच्छा होती. चकली झाल्यानंतर ना आला तुम्ही. चकली पाडायला येतो म्हणून तिकडच गायब. कसं आहे, त्या दिवशी शेळगीला जाऊ म्हणून दादा मला तुळजापूरला घेऊन गेला. त्या दिवशी आम्ही एवढं फिरलो, मुलाखत घ्यायची नाही, चालायचं काय. अशी गेली गाडी एवढं लांब गेलो, हिटपरगा हगलूर गावापर्यंत जाऊन फिरून आलो. त्याशी हरकत नाही, जाऊ चालायचं. दिवाळी आणि छान. आता तर लाइटिंगच्या खाली बसलो, खूप छान वाटत आहे. आणि एवढं उशीर सुरसुरबत्ती उडवली. फुल भाज्या. काय बनवलं तुम्ही? चकली, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू आणि तुम्हाला काय करण्यात जास्त मजा आली? असं काय नाही, असं काय नाही. सगळं फराळ करत होते तेव्हा काय म्हणत होतो, अरे बापरे एवढं असतं. मी तर आधी माहेरमध्ये असं काय करत नव्हतं. नंतर ना सगळे झाल्यानंतर ना जायचं, 2-3 घालायचं, झालं आम्ही केलो असं म्हणायचं. सगळं दिवसभर काम करून वर यायचे बेडरूम मध्ये. अरे एवढं असं काय करायचं. आईचा फोन यायचा, आईला लावायची फोन, आईलाच रागवायची. आम्ही तुला सांगताना करत नव्हती घरातले काम फराळीचे. मला वाटत सगळं करायली. खरं मजा येत होती करायची. सगळं बाई होते सोबत. सर मजा आली. म्हणजे खूप जुना झाला. मजा आली. साडी छान आहे. हो, खूप सुंदर आहे साडी. परवा घेतलीच आहे का? हा, आई जरा बोला. चंद्रकोर. तू पण जरा असं सुनेला काहीतरी हेल रे अवरे. आई तुला कसं वाटलं का? तुझं लोड कमी झाला का यावर्षी? काय माझं लक्ष दिली नाही. लोड लक्ष नाही, लक्ष तर 100% आहे. पण मला काय करू दिलं नाही त्या वर्षी. माझं लोड कमी झालं. नाराज होते का 2 दिवस? करत होती हिने, पण यावर्षी जरा मदत झाली. मदत भरपूर दोघी मिळूनच केले.
मी काही सुद्धा केलेली नाही. सामान आणून दिलं. आणि साडी सुपरवायझिंग केले. साडी दोघी बी गेलो आम्ही, दोघी तिघी गेलो तर 1-2-3 तास गेलो. एक हिनं म्हणते ते पसंत करा, हिनं म्हणते ते पसंत करा, ज्याला पसंत आहे ते साड्या घेतलो. भूक कडक लागली होती, कडक भूक लागली होती. जावई दशरथकडे गेलो, वडापाव दाबेली खाऊन घरी आलो. आणि बाकीचं दिवाळी दोन्ही सुना असल्यामुळे अगदी दोन्ही सुना नाही, ते लैकीच आहेत म्हणून चालते. पुन्हा 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 मी येईन. आणि नात तर काय एक नंबर. बेसन लाडू, रवा लाडू, शंकरपाळ्या, तिखट शंकरपाळ्या तर पहिल्यांदाच यावर्षी घरात बनलेत. एकदम कुरकुरीत झालेत. काका आणि मम्मी काय म्हणली सांगू का? काकाला दाखवू नको, काका नाही तर पूर्ण डब्बा घेऊन जातील म्हणले. खरंच मी तिथं त्या दिवशी लय उचलेल तो, म्हणली का नाही मम्मी? लय उचलाल तुम्ही, कारण लय छान झालं ते. कारण मी शंकरपाळ्या मला आवडत नाहीत, गोड तर आवडत नाहीत, कारण ते वेगळंच टेस्ट लागते. पण ते तिखट शंकरपाळ्या यावर्षी छान लागले. तिची पहिली दिवाळी मला म्हणले भरपूर जण, पूजाला तुम्ही माहेरला पाठवत नाही, पहिली दिवाळी पाठवायला पाहिजे. वाडवडलापासूनच आलेला आहे पहिली दिवाळी माहेर. जाणार आहे परवा दिवशी आम्ही. लक्ष्मी पूजा करून माहेरला तिला जाईल अशी माझी इच्छा होती. आणि तिची बी इच्छा, सरस्वतीची इच्छा. घरात आम्ही सगळं सहकुटुंब सहपरिवार लक्ष्मी पूजा करून मग भाऊबीजला जाणार आहे पूजा माहेरला. हा, शंकरपाळ्या, चकली विशेष म्हणजे दरवर्षी चकली एवढी भारी होत नाही घरात, पण यावर्षी चतुराज रेसिपी मधुराज रेसिपीची टफ कॉम्पिटिशन. चतुराज रेसिपी एवढं 200 ग्रॅम, एवढं 100 ग्रॅम, एवढं भाजून घ्या, एवढं वळवा दिवसभर, हे सगळं करून 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 मस्त चकली झाली. चिवडा तर काय मस्तच आहे. पूजा बोलली ना, मी बोलले आता दुसरं काय. बोल की जरा. मला माहेरला आमच्या आई म्हणली होती, आम्ही गेलो. तुला हे सगळ्यात कोणाकोणाची आठवण आली? हे सगळं दिवाळी आपण साजरा करतोय, आपण फिरतोय गावात, लाइटिंग फराळ. तुला तुझ्या मम्मी आई बाबाची आठवण आली का? हो, खूप आली आठवण. आम्ही एवढंच लक्ष्मी पूजा वगैरे करतो, त्याने पण असं ड्रेस मागून देते, तर त्याचं हे उत्साह राहते, ड्रेस घ्यायचं, नवीन घालायचं. मग खूप आठवण आली दोघांची. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. फराळाला या सगळेजण. हॅपी दिवाळी सर्वांना. तुम्ही आमच्या घरी या, आम्ही तुमच्या घरी या. आम्ही फराळाचं ना, आम्ही पण आणतो. काय ते व्हिडिओ? सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही फराळाचं पाठवा, मग आम्ही पाठवतो. आम्ही पाठवतो पापड. मला ते व्हिडिओ प्रचंड आवडते. मी प्रत्येक दिवाळीला ते डाउनलोड करून ठेवते. तुमचं नेट चालू